तर कसे आहेत तुम्ही? तर मी परेश गोयल ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे. तर गाईज आजपासून 8 दिवस आपण चाललो आहोत तिकीट टूरसोबत मुंबई टू रामेश्वरम. आणि या ट्रिपमध्ये तुम्हाला पूर्णपणे देवदर्शन मंडळी रामेश्वरममध्ये सध्या वेदर कसा असणार आहे आणि क्राऊड कसा असणार आहे, सिच्युएशन कशी होणार आहे, ते सर्व मी तुम्हाला येणाऱ्या 8 ब्लॉगमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर संपूर्ण 8चे 8 ब्लॉग पहा. आणि आजचा आपला जो ब्लॉग आहे तो फर्स्ट ब्लॉग आहे, तो पूर्णपणे ट्रॅव्हलिंगवर होणार आहे. तो पण ब्लॉग पहा आणि ब्लॉगचा आनंद घ्या. चला आता आपण ट्रेन येण्याची वाट पाहूया. ट्रेन आली की ट्रेनमध्ये बसू. तर मंडळी फायनली आपली ट्रेन आलेली आहे 8 वाजता. आणि आपल्यासोबत आपले फ्रेंड्स बघू शकता, सगळ्यांचे प्लॅनिंग चालू आहे. बाबा शेठ, आशिष, प्रथमेश, प्रतीक, आयुर आणि कोण आहे हे माहीत आहे. चला आपल्या शेखर पण आहे, शुभांगी पण आहे, वहिनी आहे, मम्मी आहे आणि शेखर दादा पण आहे, शुभांगी पण आहे. तर मंडळी 8:30 वाजता ट्रेन सुटणार होती आणि आता वाजल्यात 9 आणि ट्रेन आपली फायनली सुरू झालेली आहे. चला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर मंडळी या जेवायला भुर्जी, पनीर भुर्जी, कोथिंबीर वडी आणि भाकरी. आणि अजून एक काहीतरी आहे, सोयाबीन, मटकीची भाजी. बस सोयाबीन या का जेवायला. पत्रावली पण ठेवते. भाजी पण फेकायला भेटत डबी. एक कांदे फेकायला भेटत. नको एक करा. हॅलो गाईज, आणि 8:30 वाजता आपली मॉर्निंग झाले. रात्री तुम्हाला काही दाखवता आलं नाही, कारण की रात्री ट्रेनमध्ये चढल्या जेवण केलं आणि सर्व लोक सर्व आपल्यासोबत जे आहेत सर्व झोपले, म्हणून तुम्हाला काही दाखवता आलं नाही. आणि अजूनपर्यंत सर्व झोपलेले आहेत. तर बघूया आता कसं काय असणार आहे प्लॅनिंग. आणि आपली ट्रेन आहे म्हणजे आपला जो स्टेशन येणार आहे मदुराई, तो 4:30 वाजता रात्री येणार आहे. तर गाईज आम्ही आता जस्ट यादगिरी स्टेशन क्रॉस केलं आहे आणि ट्रेन तर भरपूर स्लो आहे. आता बघूया पुढे कसा काय असणार आहे आपला प्रवास. मुंबईपासून इथपर्यंत खूप छान प्रवास होता. आता पुढचा प्रवास बघूया कसा आहे. गाईज प्रथमेश बघा आपला, भाई मॉर्निंग होते का नाही? मॉर्निंग काय आता अख्खा दिवस काढायचा आपल्याला. कधी पण उठ कधी पण झोप. आता आपली ट्रेन कधीला बसणार आहे? उद्या सकाळी 4ला. 4ला. आणि 4 नंतर कसं काय प्लॅनिंग? 4 नंतर आपण हॉटेलला जाऊ, नंतर आराम फ्रेश वगैरे होऊन मंदिरात जाऊ मधुरा. चालेल. ट्रेनमध्ये बघा तारगोल्या आल्या आणि बघा ते तारगोल्या जातात. की बघा गाईस ट्रेनमध्ये आपल्याला एक छोटी भेटले, आपल्याकडून चॉकलेट घेतलं आणि खायला देत नाही बघा. दे लवकर मला दे. नाही चॉकलेट कसा खातस मग माझ्याकडून? दे लवकर दे. आता बघा कॅमेरा चालू घेते द्यावायला लागली. तर गाईज आता आपण बुतलंक या स्टेशनवर पोचलो आहे आणि समोसा घेतला आहे. समोसामध्ये आपल्याकडे उसळ असते आणि इकडे कोबी, कांदा, उसळ म्हणून नाही याच्यामध्ये. इकडचे आहे ना टेस्ट गाईज एक नंबर थर्ड क्लास, म्हणजे खाण्यासारखी गोष्टच नाही आहे कोणती. 4 वेळेला वस्तू घेतल्या मी. डोसा घेतला, मेंदूवडा घेतला, समोसा घेतला. एक पण गोष्ट खाण्यासारखी नाही आहे.
तुम्ही जर येत आहे सोबत काय ना काय घेऊन या आणि घेऊनच या, कारण की मला तर पैसे खूप वाया गेले, म्हणून आता याच्यानंतर मी कोणतीच वस्तू घेणार नाही खाण्याची. चला खाऊन घेऊया. आता घेतलंय हे काय त्या शुभांगीनी करायला पाहिजे, तर शुभांगी खात बसले बघ. बेलची व्यवस्था चालू आहे आणि भांशी ऑर्डर देतात. प्रथमेशला देच, प्रथमेशला प्रथमेश देच, प्रथमेश प्रथमेश दे, प्रथमेश शेंगते काय लगेल अर्थ मना घोरता नाही येतलेस. डिलीट कर ब्लॉग डिलीट कर. आशिषच करू शकतो. हो बघ आशिषने केला बघ. मैं दायशेचं काढा बेटा व्हायचं चालू आहे. नाही देणार होता जसं तुला दिला. कोणी तुला कोणी धोका दिला? हा पिशवी पिशवी मारो मुझे मारो नहीं ये मजाक आवत आवत अरे हो तुझा सगळा साफ सुथरा असतो ते ओके. मावा मावा एक करते मावा हे सेकंड हो आहे बघ मावा मावा वगैरे बघ यो मेन भया वाटतंय. भेल रेडी. शेखर भाऊ कैसे कानांचं एका लागलं बघा. आशिष 40 रुपये. गुड मॉर्निंग मंडळी. फायनली 2 दिवसानंतर आपण पहाटे 6:05 मदुराई स्टेशनला उतरलेलो आहोत. आता इथून डायरेक्ट आपण हॉटेलवर जाणार आहोत आणि हॉटेलवर गेल्यावर तिकडून कसं काय प्लॅनिंग असणार आहे ते आपण DK टूर्सचे उमेश दादाला आपण विचारूया आणि या पुढचा ब्लॉग म्हणजे आपण हॉटेलवर गेल्यावर हा ब्लॉग एंड करूया आणि हॉटेलपासून पार्ट 2 सुरू करूया. चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. बघा सगळे आता हळूहळू बॅग आपल्या खाली उतरवत आहेत. या बाजूला मम्मी आणि वहिनी आणि या बाजूला आपल्या नाना बिना ते आशिष सगळे आपले बॅगा वगैरे उतरवतो. बाब्या शेट वगैरे उतरलेलं आहे. बाब्या शेट ट्रेनमध्ये कैसा वाटला? मला केस चालतं का चिकन खायला? हां केसचं चिकन आणलं खायला? नाही फ्रीमध्ये होता.
मंडळी हा बघा हा आहे आपला हॉटेल मदुराईमधला आणि इथे आपला आजचा स्टे आहे. हे बघा, सर्व एक एक जण येत आहेत. आणि गाईज इकडे आहेत ना ऑटो पर पर्सननी भेटतात आणि मीटर वगैरे इकडे नाही आहे. पर पर्सननी सीटवर चालतं. चला तर आपण आता हॉटेलमध्ये फ्रेश होऊया, आंघोळ करूया आणि जाऊया मीनाक्षी टेम्पलमध्ये. चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू. तर मंडळी हे बघा 2 बेड आहेत तिघांसाठी. टी व्ही एकदम ओल्ड जमान्याची आणि बाथरूम बघा. तर मंडळी हॉटेल तर इकडचे खूप क्लीन आहेत, तुम्ही बघू शकता. स्वच्छ आणि क्लीन बघा. आंघोळ वगैरे करूया, फ्रेश होऊया आणि मंदिरात जाऊया दर्शनासाठी. आणि गाईज या ब्लॉगमध्ये तुम्हाला काही दाखवता आलं नाही कारण की हा पूर्ण ब्लॉग ट्रॅव्हलिंगवर होता आणि ट्रॅव्हलिंगमध्ये माझ्यासोबत जे जे काही झालं ते मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवलं. जास्ती काही दाखवता आलं नाही. तर हा ब्लॉग आता आपण इथेच एंड करूया आणि आजचा जो मदुराईमधला मीनाक्षी टेम्पलचा जो ब्लॉग आहे तो दुसऱ्या पार्टमध्ये तुम्हाला मी पाहायला भेटेल हा ब्लॉग. तर चला ब्लॉग इथंच एंड करतो. ब्लॉगवर जर नवीन असेल तो ब्लॉगला पहा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनल जर आपल्या नवीन कोण असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. भेटू उद्याच्या पार्टमध्ये.